अतिशय गंभीर गोष्ट आहे की जे मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल अवमानकारक जी काही घटना घडलेली होती त्याच्यावरती त्या तरुणाला अटक झाली. परंतु काही लोकांनी कायदा हातात घेत रस्त्यावरती येऊन आंदोलन केलं आणि या आंदोलन करत असतानाच ह्या काही घोषणा दिल्या गेल्या जे काही सोशल मीडियावरती सगळीकडे फिरत होतं ते असं होतं की गुस्ताखी रसूल की सर त्यांचे जुदा कर देंगे. ते त्या मुलाच्या बाबतीमध्ये सगळ्या सोशल मीडियावरती फिरत होतं. आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुलाही आलेली नाहीये. एक 4 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी त्या मुलाच्या बाबतीमध्ये ते घडलं. ते 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतल्यानंतर काल सोशल मीडियावरती काही मुस्लिम तरुणांनी माझ्याही बाबतीमध्ये माझा फोटो टाकून गुस्ताख मदद करने वाला गुस्ताख रहता है और गुस्ताखी रसूल की सरकंसी अशा पद्धतीच्या धमकी मला देखील देण्यात आलेली आहे. मी कायदा आणि सुव्यवस्था पाळणारी आहे. 30 वर्ष राजकारणामध्ये काम करत आहे. अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन 2 समाजामध्ये तेढ पसरवणाऱ्या तरुणांना कुठेही सोडणार नाही. त्यांची हयगय केली जाणार नाही. पोलीस आयुक्तांची माझी चर्चा झालेली आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये या विषयामध्ये त्यांना कडक शासन व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने सोशल मीडियावरती मेसेज फिरतायत याचा अर्थ अशा तरुणांना कोण भडकवते, त्यांच्या पाठीशी कोण आहे, त्यांची डोकी कोणी भडकवलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा तपास तातडीने व्हायला पाहिजे. मी निश्चित स्वरूपामध्ये पोलीस आयुक्तांकडे याची तक्रार केलेली आहे, नोंद घेतलेली आहे. मला आज लोकसभेच्या निवडणुकीमुळे आमचा बंदोबस्त काढण्यात आलेला होता. तो बंदोबस्त स्वतःहून पोलीस आयुक्तांनी मला फोन करून सांगितलं की तुम्हाला आम्ही पोलीस बंदोबस्त देत आहोत. परंतु हे अतिशय खेदजनक आणि गोष्ट आहे. माझ्या पाठीशी पूर्णतः सकल हिंदू समाज आहे आणि जो आम्ही मुस्लिम समाजाचा देखील आदर करतो. पण जर कोणी अशा पद्धतीने सोशल मीडियावरती असं वातावरण खराब करून जर हिंदूंच्या भावना कोणी जर भडकवत असेल तर कदापि सोड केले जाणार. त्याचे पुरावे निश्चित स्वरूपामध्ये आमच्याकडे आहेत ते आम्ही देऊ वेळा. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी रस्त्यावर उतरलेला आहे त्याला कधी समर्थन होऊ शकत नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीने नव्यानाच नाशिक शहरामध्ये होणं आणि सोशल मीडियावरती देखील होणं हे अतिशय गंभीर आहे आणि त्या विषयाच्या विरोधात माझा लढा कायम चालू आहे. न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.